जेवढे पैसे आले त्यात इंडोर स्टेडियम उभा राहिलं असतं त्याच्यात. जे मैदानाचं व्यासपीठ आहे त्याच्या मागच्या बाजूला बांधकाम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची रयाच गेली. 9,30,00,000 अजितदादांनी दिले. एवढ्या पैशाचे काय केले तुम्ही? या खासबाग कुस्ती मैदानाला महापालिकेनं एकही वॉचमन किंवा मॅनेजर ठेवलेला नाही. ढाच्याच चुकलाय हो. मूळ वास्तू कशी होती, काय होती, हे काही बघितलं गेलेलं नाही. नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारतचा निवासी संपादक. आम्ही दर आठवड्याला एखाद्या अशा विषयावर चर्चा करतो की तो विषय शहराशी संबंधित आहे, राज्याशी संबंधित आहे, जिल्ह्याशी संबंधित आहे. त्याच्यावर त्या प्रश्नाशी संबंधित जी लोक असतात किंवा त्याच्या पाठीमागं असतात, दडलेले असतात, त्यांना बोलवून त्या विषयावर आम्ही चर्चा करतो. मागच्या आठवड्यात आम्ही घेतलेला विषय म्हणजे गर्भलिंग निदानाची चाचणीचं जे कोल्हापुरात गाजलेला, म्हणजे अगदी आमच्या या आत्ताचं राऊंड टेबल याचा इतकं चांगलं परिणाम होतोय की स्वतः ह्याला गर्भलिंग निदानच्या ह्याला सिव्हिल सर्जनी आल्या होत्या. आत्ता आम्ही ह्या आठवड्यात मुद्दा काय घेतला, त्याच्यापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाचा घेतला होता आणि तोही असाच अगदी यशस्वी झाला. ज्यावेळा केशवराव भोसलेच्या नाट्यगृहाचं ज्यावेळा चर्चा व्हायची, आपोआप त्याला लागून पाठीमागच्या शाहू खासबाग मैदानाची चर्चा व्हायची. केशवरावच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने 100 वेळा आम्ही गेलो असेल. केशवराव भोसले पाठीमागं तिकडं बघवत नव्हतं अशी अवस्था होती. म्हणजे जे आपण आता कोल्हापूरचं पर्यटन म्हणून लोकांना अंबाबाईचं दाखवतोय, पंचगंगेचा घाट दाखवतोय, शाहू जन्मस्थळ दाखवतोय, टाऊन हॉल दाखवतोय, अगदी ठीक आहे, ही आहे तशी चांगली स्थळं. पण माझ्या मते ते एक पर्यटन जगातनं जी माणसं आहेत त्यांना ते कुस्ती मैदान कसं कोल्हापुरातलं अगदी बॅलन्सिक, अतिशय चांगलं, आणि कधी आत्ता काय बघून आले आणि आज झाली सुधार नाही. 100 वर्ष शाहू महाराजांनी केलेली ती कृपा आहे. ते देखील पर्यटन स्थळातील इतकं चांगलं ते आणि भव्य असं कुस्तीचं मैदान आहे. आणि त्या मैदानानं नक्कीच आपली कुस्ती परंपरा वाढवली, जोपासली, आपलं नाव झाले. पण त्याची अवस्था पहिली की म्हणजे बघायला जात नव्हते लोक तिकडं. पाठीमागं कसं पाहिजे तसं गवत उगवलेलं, त्याचा तो ढाचा बदललेला, आता तुम्ही म्हणताय तो त्या अर्थानं बघितलं की आता लगेच जाणवायला लागते की होय अशा पद्धतीनं. आणि इतर याच्यावर आपण खूप पाहिजे तेवढा, म्हणजे आता मी टीका अशा अर्थानं नाही, 5 कोटी रुपयाचा आज कोल्हापूरच्या रंकाळा तलावात कारंजा बसल्या. 5 कोटी किंमत आहे ती. 5 कोटी खर्च. 2 कोटी दिले म्हणजे बघा, हे कशाला प्राधान्य द्यायचं ते हे आत्ताची जी आपली प्रशासन आहे, राज्यकर्ते आहेत, त्यांना कळत नाही. तर आता हा विषय तुम्हाला बोलवून सांगणार का, तुम्ही या ह्याच्याशी संबंधित सगळी माणसं आहेत, कुस्ती क्षेत्राची आहे. नुसतं कुस्ती, पैलवान, खुराक, डाव, प्रतिडाव, मैदान याच्यापर्यंत नाही, तर कुस्तीला जे जे काही पोषक लागते त्याच्यासाठी तुम्ही आवाज उठवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठं आम्ही यांना बोलवा त्यांना बोलवा, काम माहिती आहे आपलं प्रत्येकाचं, किती तुम्ही सुरुवातीपासून केले. म्हणून आज हा विषय खासबाग मैदानाचाच घेतलेला आहे. त्याच्याशिवाय लागून काही संदर्भाला तुम्ही बोलाल ते ठीक आहे, पण त्या विषयावर बोलत आहे तो पॉझिटिव्हच, की आपल्या ह्या चर्चेचा परिणाम असा झाला पाहिजे की ते कामाला सुरुवात झाली पाहिजे. लगेच उद्या होईल असंही नाही, पण त्याची दखल घेतली पाहिजे आणि दखल घेतली जात हलेल तरी. अशोक बळीराम पोवार सामाजिक चळवळीतला एक कार्यकर्ता आणि सध्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. जगप्रसिद्ध असं शाहू खासबाग कुस्ती मैदान राजश्री शाहू महाराजांनी 1912 साली उभारलं. पूर्वी हे मैदान संस्थान काळामध्ये संस्थानाकडे होतं. संस्थान खालसा झाल्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलं आणि त्या मैदानाची देखभाल आणि जो काय दैनंदिन कामकाज होतं ते कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडं साधारण 1971 ते 75च्या दरम्यान असावं. आणि त्यानंतर महानगरपालिका अस्तित्वाली, बॉडी अस्तित्वात आल्यानंतर आमच्या तालीम संघालाही तो खर्च परवडेना, वॉचमन ठेवणं वगैरे, म्हणून ते महापालिकेकडं नाट्यगृहाचं हस्तांतर करण्यात आलं. अधिकृत अशा पद्धतीनं तालीम संघाला दिलेलं नव्हतं. तुम्ही देखभाल करा अशा पद्धतीनं ते दिलेलं होतं. 1982 साली युवराज सतपाल कुस्ती ज्यावेळा झाली 84ला 11 फेब्रुवारी 1984ला, त्यावेळेला पहिल्यांदा या मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं, आहे तो ढाचा ठेवून. त्याच्यानंतर 2005 साली पुन्हा एकदा त्याचं रिन्युएशन करण्यात आलं. थोडं नाट्यगृहाचाही संदर्भ देतो. AC करण्यासाठी 5 ते 7 कोटी रुपये खर्च करण्यात आला आणि याच्यामध्येच चुकलं गेलं. सगळा ढाचा बदलला गेला. ऐतिहासिक वास्तूचं
भगदाड पाडून नष्ट केलं गेलं, त्यावेळेला आम्ही लोक सांगत होतो त्यावेळच्या सिटी इंजिनियरना, हे हेरिटेज आहे, ह्याला 1 कोटी रुपये आलेत ना तुमचे, 5-25 लाख रुपये आपण ह्याच्यावर खर्च करूया, चांगल्या सुस्थितीत ठेवूया, उर्वरित निधीमध्ये 1 कोटीमध्ये बेलबागेमध्ये जागा आहे त्या ठिकाणी उभं करूया. संकल्पना पटली. मुश्रीफ साहेब होते, आमचे विजय सूर्यवंशी सभापती होते, भूमिपूजन सुद्धा ठरलं आणि कुठं माशी शिंकली काय माहीत नाही, पुन्हा ते इथं खर्च केलं. स्टेज अक्षरशः नाट्यगृह आणि मैदानाची वाट लागली. मैदानाचा संदर्भ का घेतोय, जे मैदानाचं व्यासपीठ आहे त्याच्या मागच्या बाजूला बांधकाम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची रयाच गेली. हा झाला भाग 1. त्यानंतर 2015 ते 17च्या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणि अजितदादांनी 10 कोटी रुपये दिले. आमच्या मैदानासाठी त्यातले 4 कोटी रुपये खर्च केले आणि तिथं सुद्धा साहेब अक्षरशः वाट लावली गेली मैदानाची. थोडं मी टीका करणार नाही, परंतु जे वास्तव आहे ते तुम्हाला सांगायला पाहिजे. मैदानाचं जे भोवतीचं जे रेलिंग आहे आतलं, ते खरं म्हणजे लाकडे असायला पाहिजे. तज्ज्ञ ही मंडळी आहेत ही सांगतील. त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं याचं सादरीकरण करा. आम्ही म्हणजे ज्येष्ठ नाही, त्यावेळेला बाळ गायकवाड होते, अन्य लोक होते, महिपतराव बोंद्रे होते, ही जी मंडळी तालीम संघाचे संस्थापक आहेत, काही जाणकार वस्ताद आहेत, यांच्याशी चर्चा करा आणि तुम्ही हे करा. काही केलं नाही. 4.5 कोटी रुपये खर्च केलेल्या मैदानामध्ये दुर्दैव असा आहे, मैदानामध्ये माती घालणे हा आयटमच नव्हता. मग ती माती आम्ही बंटी साहेबांचं सहकार्य लाभलं, व्हेबी साहेबांचं लागलं, शाहूवाडीमधून सर्जेराव पेरिडकरांनी आम्हाला 7 ते 8 डंपर माती दिली कुस्तीगिरांच्या विनंतीवरून आणि ती आम्ही घातली. 4 कोटी रुपये खर्च करताय तुम्ही आणि माती आयटम नाही, म्हणजे बघा माहितीच नाही. हा भाग झाला एक. त्याच्यानंतर टोटल रेलिंग बदललं गेलं, त्याची शोभाच घालवून टाकली. नको त्या ठिकाणी जे चिंबलंय त्याला काय नाही, नुसत्या दर्जा भरण्याचं काम केलं. ते जे आखाडा आहे त्याच्याभोवती कटडा केला गेला. पूर्वी हा कटडा का नव्हता? कुस्ती एखादी बाजूला गेली तर त्यावर डोकं आपटून अशा अक्षरशः खोंबारे त्याला तयार झाले आणि त्या दगडावर माती पसरलेली होती. ह्यांनी काय केलं, देखणं दिसावं म्हणून गलत्या मारून आता दगडी काम सोपं झालंय त्या पद्धतीनं केलं. अहो डोकं फुटलं एका पैलवानाचं. मग नंतर आम्ही काय केलं, त्या मातीची पोती भरून त्याच्या भोवतीन लावलं आणि दाखवलं आडसूळ साहेबांना, साहेब ही अशी वस्तुस्थिती आहे, हे असं होतंय, हे तुम्ही आता विचारातच घेतलेलं नाही, किमान दुरुस्ती करा. त्याकरता आम्हाला पुन्हा माती आणावी लागली. 2-3 डंपर. शाहूवाडीतनं माती आणायचं सोपं नाही हो. आता ही दानशूर लोक आहेत तिने दिली. असा हा प्रकार झाला. मैदान दुर्घटना जळीत झाली आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे साहेब, ह्या 4 वर्षामध्ये या खासबाग कुस्ती मैदानाला महापालिकेनं एकही वॉचमन किंवा मॅनेजर ठेवलेला नाही. याची पूर्ण देखभाल आम्हाला गंगावेश तालमीचा उल्लेखच करावा लागेल. आता तुम्ही बोलला की हे पर्यटन स्थळ आहे, जरूर. ज्या वेळेला मी तिथं रोज सकाळी असणारा माणूस आहे, या वर्षभरात 1.5 वर्षात नाही आहे किंवा तिथं जायलाच पाहिजे नाही. आमच्या घरातनं सगळं दिसतंय, मैदानात कोण आला कोण गेला. आग लागली तेव्हा पहिला गेलेला माणूस मी तिथं आहे. तर असं असताना आम्ही बघत होतो, दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या असायच्या, जुगारडी तिथं असायची. अशा अवस्थेमध्ये आम्ही गंगावेशला असेल, शाहूपुरी असेल, मोतीबाग, न्यू मोतीबाग गाणे ह्याच्यावरती आमच्या क्रीडा संकुलातल्या पैलवानांना आम्ही सांगितलं की तुम्ही रोज 1 दिवस इथं प्रॅक्टिस करायचं. हे करायचं काय, जेव्हा तिथं पैलवानांचा वावर वाढला त्यावेळा ही 2 नंबरवाली गांजावाली यायची बंद झाली, दारू प्यायची बंद झाली. वॉचमन एखादा जरी थिएटरचा असला तर त्याला ते मारायचे, तो कुलप तोडून आत यायची. जेव्हा पैलवानांचा वावर वाढला साहेब, त्यावेळा तिथलं हे सगळं बंद झालं आणि त्या विश्वास आरोग्याला मानलाच पाहिजे. ती जवळ 100-150 पोरं घेऊन मैदानाची स्वच्छता वगैरे रोज असायची. आम्ही त्यांना पाणी द्यायचं मैदानात मारायला आणि रोज तिथं चांगल्या पद्धतीनं मशागत करत होते. हे गर्डल साहेब काढायची आवश्यकता नव्हती जे त्या इमारतीचं होतं. कुठलंही लोकांना, मला आता घिसाडी समाजातले संभाजी पवार म्हटले बरोबर आहे, ह्याला किती तुम्ही हे करा. आणि ते जे गर्डल होते, ज्या वेळेला राधानगरी धरण बांधायचं काम चाललं होतं, त्या कामातले शिल्लक मधले काहीतरी असतील, तेव्हा पोलाद इंग्लंडवरून आणावं लागत होतं, मिळत नव्हतं. आणि ते गर्डल होते, इतके देखणे आणि झणझणीत होते, ते ह्यांनी काढले इन्शुरन्सच्या नावावर. आणि एक त्यांनी केलंय महापालिकेनं की हे खराब झालेत, सर्टिफिकेट मिळतंय हो. कुठं तर पर्यटनाला जायचं असलं की आपण डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतोय,
मी आजारी होतो. तशा प्रकारे आमचा आवाज उठल्यावर यांनी सर्टिफिकेट घेतले. साहेब आम्ही त्यांना काय म्हटलं, हे तुम्हाला जमत नसतं तर आम्ही करतो. ते गर्डल घातले आणि साधे सी चॅनलचं तिथं ते हे उभा केले. जोत्याला काय झालेलं नव्हतं हो, ते जोताच JCPनं उकडून टाकला. आज त्याच्या दर्जा सुद्धा जमलेले नाहीत भरायला त्यांना. मुळात ती वाचते केलेलंच नाही काम त्याने, हे हलवले. जर मला सांगा साहेब, ते जर गर्डलला झळ लागली असेल, तिथं काय फक्त छतच होतं, जळून खाली पडलेलं आहे, तर मग केशवराव भोसले पूर्ण पेटलं. भिंती खराब व्हायला पाहिजेत, त्या का तुम्ही तळातनं उतरल्या नाहीत? फक्त 5 ते 7 लाखाला तुम्ही दिलं. मी काय कुणा आरोप करत नाही. आणि कुठल्याही ह्याच्यात तुमच्या माहितीकरता सांगतो, सॉल्वेज ह्याला म्हणतात, जे खराब झालेल्या वस्तू. महाराज साहेबांची जेव्हा बैठक घेतली शाहू महाराज साहेबांनी, तेव्हा ठरलेलं होतं जितकं वापरता येईल तेवढं वापरायचं. हेरिटेज समितीनं सांगितलेलं होतं. ह्या गर्डलला काही झालं नव्हतं. इन्शुरन्स ज्या वेळेला तुम्हाला अदा केला जातो, कधी दिलं जातंय, ज्या वेळा आता आम्ही ट्रक मालक आहे, मी आमच्यावर 10-12 गाड्या आहेत. गाडीचा ऍक्सिडेंट झाला की गाडी पूर्ण झाली की गाडी तयार झालेली आणि त्याच्या पुढे ते सगळं साहित्य ठेवून फोटो काढले जायचे आणि मग ते स्क्रॅपमध्ये घालायचं. यांनी इमारत बांधायच्या आधीच ते टोटल स्क्रॅपमध्ये टाकून दिलं. ह्याचं काय गौडमंगल आहे? चांगले AC होते ते ह्याच्यात काढून झाले. खरं म्हणजे आत्ता इमारत झाल्यानंतर ते द्यायचे असतात. हा कायदा मला मोटर मालक म्हणून माहिती आहे. इतर काय असेल ते तज्ज्ञ असतील, कदाचित माझं चुकलं असेल. का हो, कोल्हापुरामध्ये कोण तज्ज्ञ माणसं नाहीत का? कोल्हापुरातल्या माणसांना घेऊन काम करा ना, त्यांना काम आवरून जायचं आहे. ते पैसे मिळवा आलेत, त्यांच्याशी ते जे काय देणं घेणं नाही, नगाला न गोबा करणे. आज मैदानाच्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही इतकं सांगतोय, पूर्ण मी फोटो सुद्धा टाकलेत, कोणी बघितलाय, ढाच्याच चुकलाय हो. मी आता दाखवतो फोटो आहेत, मूळ वास्तू कशी होती, काय होती, हे काही बघितलं गेलेलं नाही. आम्ही चळवळीतली माणसं आहे. आम्ही त्यांना काय केलं? मुख्यमंत्र्यांचा अवमान आम्ही केलेला नाही, करणारी नाही. त्या माणसांची काही दोष नाही. अजितदादानं वगैरे भरपूर पैसे दिले, परंतु त्यांनी बघायला पाहिजे होतं तुम्ही दिलेल्या पैशाचा विनियोग झालाय का. त्याचं जे हे रूपकाम आहे 2 फुटानं खाली आले, कुणाचं थिएटरचं, त्याचं बघितलं नाही. हेरिटेज समितीला अमरजाताईला मी विचारलं, तुमचं लक्ष कुठं आहे? अहो बेदखलच करायला लागलेत. आम्ही गेल्यावर मला म्हटले की मुंबईच्या हेरिटेजकडे आम्ही परवानगी घेतोय. तुम्ही गप्प का बसला? ज्या कमानी आहेत, बाहेरची मोठी कमानीतनं मैदानाची आम्ही कमान बघितली तर अर्धा आखाडा दिसत होता. यांनी ते सुरक्षेच्या कारणासाठी जिनाच बाहेर काढलाय. बरं, आम्ही अजूनही सांगतो, हे आत्ता सांगत नाही, गेली वर्षभर लेखी पत्र आहेत आमच्याकडं. अशा पद्धतीनं ते जी वाट लावलेली आहे, उद्घाटनाची काय गडबड होती हो? चांगलं करूया ना, एखादी कुस्ती लावूया, एखादं नाटक ठेवूया. आणि हे जे कुस्ती मैदान जे आहे, हे कुस्ती मैदान नुसतं कुस्ती मैदान नाही, ते ओपन थिएटर आहे. ज्या वेळेला 12 साली त्याचं उद्घाटन झालं, त्यावेळेला शाहू महाराज असतील, राजाराम महाराजांनी किचक वध का काय तर नाटक होतं. केशवराव भोसले आमच्या गल्लीत राहणारे व्यक्तिमत्व, त्यांनी त्या काळामध्ये उद्घाटनाला कुस्तीपूर्वी कनाती लावून त्या ह्याच्यावरती हे केलं होतं नाटक. बालगंधर्वांचे त्या ठिकाणी कार्यक्रम झालेले होते. म्हणजे ते ओपन थिएटर आहे, नुसतंच हे नाही. मग तुम्ही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आज पर्यटक रोज त्या ठिकाणी येतात म्हणून आमच्या पैलवानांना आम्ही साहेब काय सांगितलेलं, रोज सकाळी तुमचं एक प्रॅक्टिस तिथं घ्या. क्रीडा प्रबोधिनीतले यायची, दुपारी घ्यायची. येणारे पर्यटक अक्षरशः तुम्हाला सांगायचं, किमान 100-200 पैलवान रविवारी तर फुलायचं, कुस्त्या बघायला यायचे. पाणी सुद्धा नसायचं. मॅनेजर तर काय करणार? एवढं आता थिएटर केले, पाणी कुठं आहे आम्हाला दाखवा. आमच्या मिरजकर तिकटीच्या ड्रेनेज साठलेलं पाणी तिकडे वर चढवलं जाते, फरशा काळ्या पडल्यात, ते पाणी आमची पोरं घेऊन आंघोळ करायचीत, मैदानात मारायचीत. उत्काड्या मारुतीचा फोटो सुद्धा त्यांनी ठेवलेला होता तिथं. मग असं एवढं चांगलं जागतिक कीर्तीचं मैदान ह्या अवस्थेमध्ये यांनी आणलं. आम्ही टीका करत नाही, परंतु हे पाप फार मोठं आहे आणि पूर्ण चांगल्या पद्धतीनं ते करायला पाहिजे होतं. मी बैठकीमध्ये सुद्धा अक्षरशः म्हणजे मला राहुल नाही, मी बोललोय, ह्या राजश्री छत्रपती शाहू महाराजाचं ज्यांनी लाटलंय टाचा घासून मेल्यात. तुम्ही म्हणशीला येऊ मी सुशिक्षित असं बोलतोय, ही तुम्हाला मी नावं घेणार नाही, या परिसरातलीच माणसं आहेत. लाटलंय ती संपल्यात बरं काय. 2 फॅमिली आमच्या भागातल्या जिल्ह्याचा नेता होता, वाताहत झाली. दवाखान्यामध्ये त्या संकट राहायला कोण नव्हतं, पोरं दारू पिऊन मेलीत. जिल्ह्यावर वर्चस्व केलेला माणूस होता. आणि एक आमच्या इथला चांगला सज्जन माणूस होता, त्याच्या हातनं बी पाप झालं, लाटलं आणि पोरं खोळी झाली. हा अंधश्रद्धेचा भाग मी म्हणत नाही, वास्तव आहे.
आणि आता सुद्धा ह्या मंडळींना ह्या भाषेत मी सांगितलं, महाराज साहेबांच्या उपस्थित, साहेब हे जर तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही लोकवर्गणीतनं करतो. अहो लई माणसं आहेत देणारे मैदानासाठी. आणि अशा अवस्थेमध्ये ह्याने मी शासनाला दोष देणार नाही, त्यांनी निधी द्यायचं काम केलेलं आहे, अजून देतील. आणि वारंवार साहेब काय व्हायला लागलंय, खासबाग कुस्ती मैदान किंवा शाहू महाराजांचं वारसा स्थळ आहे याच्या नावावरती निधी आणला जातोय आणि तो लाटला जातोय. ते जर 30% घेतलं, हे काही छापायसाठी बोलत नाही, सगळे जमले म्हणून बोलतोय, पहिलं 30% घेतलं की ते काम झालंय का नाही हे बघायचं नाही. भिंत पडली त्यावेळेला सांगितलेलं, नारायण भोसले ना तुम्ही होता का नाही, मी सांगितलं आमचं महाराजांच्या अमृत महोत्सवाला मैदान हे चिंबलंय, अंगावर पडेल, दाखवलं होतं का नाही, काही केलं नाही. आणि मार्च एप्रिलला मैदान झालं आणि जूनमध्ये ती भिंत केली, ती बाई गेली बिचारी. त्याचं कारण काय होतं, शाहूकालीन बांधकाम आरत नाही, लक्षात ठेवा. एक अशी व्यवस्था आहे, केशवराव भोसले नाट्यगृहाचा जो बाहेरचा चौक आहे, मैदानातलं पाणी निचरून त्या गटरमधनं यायचं, बारक्या कमानीजवळ साठते आणि तिथनं प्रायव्हेट हायस्कूलचं ग्राउंड, शिवाजी स्टेडियमचं ग्राउंड, शाहू स्टेडियमचं ग्राउंड, ह्याच्यामधनं चॅनल आहे. त्या ह्याच्यात सकट स्टेजच्या खाली एक विहीर आहे, जिवंत पाणी नाही पण तो हे मुरल्यालं पाणी आवाज घुमायसाठी सोडलाय. ते ओव्हरफ्लो झालं की त्या चॅनलनं ते जयंती नाल्याला जायचं, अशी अवस्था होती. ह्याने ते बाजूचं गटरच मुजवले, पाणी निचरा झालं नाही म्हटल्यावरती तो भाग आधी सकल आहे, सगळा भरावाचा आहे, ते आरलं आणि ते ढासाळलं. बरोबर आहे की नाही सांगा. ह्यांच्या बरोबर फिरून आम्ही दाखवले. थोडक्यात ह्या खासबाग कुस्ती मैदानाला सवतीच्या कार्ट्यासारखी वागणूक दिलेली आहे. कुस्तीचं अक्षरशः नामशेष करायचा हा प्रयत्न चालू आहे. कृपा करून तुमच्या माध्यमातून सांगतो, हे ह्या प्रशासनानं करू नये. तुम्हाला जर जमणार नसेल तर आमचा तालीम संघ असेल, आम्ही चळवळीतले लोक आहोत, लोकवर्ग अहो लॉन द्यायला 10 लाखाचं तयार होते ना वेबी साहेब, अनेक आहेत, तेच एकटे असे नाही. असं असताना जर तुम्ही ते करत असाल तर तुम्हाला परमेश्वर कदापि माफ करणार नाही. मला जी वस्तुस्थिती मांडायची होती ती मांडली, मी कुणावर टीका केलेली नाही, वास्तव आहे ते तुमच्या पुढे मांडलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती अवॉर्ड विनर पैलवान विष्णू जोशीलकर, मोतीबाग तालीम, कोल्हापूर. काल परवाच केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन झालं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं अशोकराव आम्ही आणि आमचे सगळे पैलवान, गंगावेश तालीम कोल्हापूर आणि मोतीबाग तालीम या सगळ्यांनी एक निवेदन दिलं होतं की मुख्यमंत्री साहेब हे उद्घाटन थांबवा. ह्याच्या पाठीमागं कारण एकच होतं, आग लागली केशवराव भोसलेला आणि त्याच्याबरोबर खासबाग मैदानाचं स्टेज आणि ते जळून भस्म झालं. एकाच वेळी सगळं जळलेलं आहे. शासनानं निधी दिला हा जळीतग्रस्त म्हणून केशवराव भोसले आणि खासबाग मैदानला. मग सवतीचे आता अशोकराव म्हणले, सवतीच्या पोराला कशी वागणूक देत आहे, तशी तुम्ही ही का वागणूक दिली? केशवराव केलं बरं. त्या कमिटीमध्ये आम्ही आहे, शाहू महाराजांनी जी कमिटी केलेली आहे कोल्हापूरची कृती समिती, खासबाग मैदान आणि केशवराव भोसले, त्यामध्ये आम्ही आहे. प्रत्येक मिटिंगला आम्ही असतो आणि त्यात हा विषय येतो की बाबा त्याच्यासोबत खासबाग तर आम्ही करू. त्यावेळच्या मॅडम आयुक्त मॅडम होत्या, अडसूळ साहेब वगैरे होते, सगळ्यांचं एकच होतं की आम्ही करू. आता करतील म्हणून आम्ही पैलवान लोक जरा आम्ही भोळी माणसं आहे, विश्वास ठेवला आणि नाट्यप्रेमी रंगप्रेमी म्हणले आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आमचं लवकर चालू करा. आता तुमच्या पोटा पाण्याचा जसं आहे तसं आमच्याही पोटा पाण्याचं आहे. तिथं कुस्तीचं मैदान 2-3 वर्ष झालं नाही. शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्ताने, संभाजीराजांच्या वाढदिवसानिमित्त जी मैदानं केली ती शेवटचीच मैदानं झाली आणि त्याच्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष झाली तिथं मैदान झालेलं नाही. आमची कुस्ती लोप पावते का काय, अशी परिस्थिती सध्या ह्या कोल्हापुरामध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. शाहू महाराजांच्या, राजेश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये आठवड्याला मैदान असायचं. त्यानंतर मी एक 50 वर्षाचा साक्षीदार आहे या खासबाग मैदानचा. 1974 सालापासून मी या खासबागमध्ये लढतो, कुस्ती करतो. 75 साली कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघानं रुस्तमे भारत या कुस्ती स्पर्धा भरवल्या. त्यावेळी सतपाल त्या ठिकाणी रुस्तमे भारत झाला, दादू चौगले सतपाल यांची कुस्ती झाली. असं एक ऐतिहासिक ह्या मैदानामध्ये आम्ही लढतोय. शेवटच्या 1 नंबरच्या कुस्त्या सुद्धा आमच्या झालेल्या आहेत. त्यावेळेचा ढाचा जो होता
तो आता राहिलेला नाही. अशोकराव बोलले त्यावेळी स्मशानभूमीसारखं करून टाकलेलं आहे, सगळं उकरून टाकलेलं आहे. बघवत सुद्धा नाही, आम्हाला तिकडे जाऊ सुद्धा वाटत नाही आहे. इतकी भंगार अवस्था ह्या मैदानाची केलेली आहे. तर हे ऐतिहासिक मैदान आहे, ऐतिहासिक वास्तू आहे. जगभरातले पर्यटक येतात, त्यावेळी आम्ही स्वतःहून मोतीबाग तालमीत ते येतात. मोतीबाग तालमीत झाल्यानंतर आम्ही खासबाग मैदान बघायची त्यांना विनंती करतो, किंवा तेच सर्च करतात गुगलवर आणि खासबाग मैदानामध्ये जातात, तिथलं फोटोग्राफी करतात. परवाच माझ्याकडे इटलीची लोक आली होती, तालमीत शूटिंग केलं खासबाग मैदानात, त्यांना जायला सुद्धा रस्ता मिळाला नाही आणि ते सगळं उकरून टाकलं होतं. तर काय दाखवायचं या लोकांनी, बाहेरच्या जगाला काय दाखवायचं खासबागला? मध्ये संभाजीराजांच्या मैदानाच्या वेळी आम्ही सतपाल पैलवानाला आणलं, त्यावेळी ती भिंत कोसळली होती. ती भिंत आता 10 वर्ष झाली पडले. ती भिंत बांधायचं सुद्धा यांना झालेलं नाही आहे. आपल्या आयुक्त मॅडम गेल्या, आमच्या काय नाव त्यांचं, मंजू लक्ष्मी, करतो म्हणून सांगितलं, आम्ही विश्वास ठेवला. त्या गेल्या. आता दुसरे आयुक्त साहेब आल्यात, याने तरी निदान लक्ष घालावं, आमदार साहेबांनी लक्ष घालावं. आमदार साहेब तयार आहेत, कितीही निधी द्यायला तयार आहेत. फक्त आता या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्त साहेबांनी, महापौर साहेबांनी, या नगरसेवक आमचे आहेत, आता आदिल साहेब आमच्याच वार्डातले आहेत, ह्या लोकांनी अगदी जातीनं मनापासून त्यात लक्ष घातलं पाहिजे. केशवरावला आमचा विरोध नाही, पण त्याबरोबर हेही झालं पाहिजे. आता ऑक्टोबरपासून आमच्या कुस्त्या सुरू होतात, चाचणी स्पर्धा सुरू होतात, महाराष्ट्र केसरीच्या शालेय स्पर्धा सुरू होतात. त्याच्या अगोदर जर ह्याची जर बांधणी झाली तर अधिक सुलभ होईल, चांगलं होईल. एवढं मी एक मोतीबाग तालीम, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष म्हणून मी एक महानगरपालिकेला विनंती करतो. त्यांना अवघड नाही आहे साहेब, करायचं म्हटलं त्यांना कुठलीच गोष्ट अवघड नाही आहे. मनापासून ह्यांनी जर केलं तर 2 महिन्यांनी 4 महिन्यात सुद्धा हे काम होईल. मागंही आम्ही बोललो होतो, आमचं महाराष्ट्र केसरी एकच व्हावी असं आंदोलन केलं खासबाग मैदानामध्ये, अशोकराव आम्ही सगळ्या पैलवाने. त्यावेळी सुद्धा आम्ही हे बोललो होतो, बाबा तुम्हाला जमत नसेल तर सांगा, लोक ऑर्गनाईजनं करतो. कोल्हापूरची लोक तशी कमी नाही आहे. 4 दिवसात 8 दिवसात करोडो रुपये इथे गोळा होते. पण इथं कमीपणा आहे आमच्या महानगरपालिकेचा आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या महानगरपालिकेचा. त्यामुळे ह्या महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी जातीनं लक्ष घालावं आणि 2-4 महिन्यात एक दिवाळीच्या अगोदर हे मैदान होतं तसं सुशोभित करावं. अशोकराव भरपूर बोलले, ते गार्डनबद्दल बोललेले आहेत, स्टेजबद्दल बोलले, तेच मला काय परत बोलायचं नाही आणि मला ते राजकीयमध्ये काय भाग घ्यायचे नाही. एक खेळाडू म्हणून एवढं सांगतो की हे मैदान पूर्ववत 2-4 महिन्यामध्ये व्हावं, एवढी सगळ्या कुस्तीप्रेमीच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संभाजी पाटील, जागतिक शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं 1983 साली. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा सचिव आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कार्यालय म्हणजे कार्यकारी सदस्य आहे. आता अशोकरावांनी आमचे जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, वस्ताद मोतीबाग तालीम, यांनी बऱ्यापैकी उहापोह केला ह्या खासबाग मैदानाबद्दल. मला एवढंच सांगायचं आहे की हे जे उद्घाटन जे घ्यायचं आहे मैदानाचं, कधी त्यांचे काम पूर्ण होईल, कधी काय होईल, तेवढा एक चांगलं. याच्या अगोदर महानगरपालिकेत बॉडी अस्तित्वात नव्हती. आता कर्मधर्म संयोगानं निवडणूक झाली, या सत्तेवर बॉडी आलेली आहे. महापौर मॅडमना आणि जे काय नगरसेवक असतील त्यांना माझी तालीम संघाच्या वतीने कळकळीची विनंती राहील की एक उद्घाटनाच्या निमित्त अतिभव्य असं ते एक मोठं मैदान आणि त्या मैदानाला मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांना बोलवून, जसं तुम्ही आता केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन केलं, त्या धर्तीवरती खासबाग मैदानाचं पुन्हा एकदा उद्घाटन व्हावं, नगरपालिकेला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय राजर्षी शाहू. माझं नाव पैलवान बाबा राजे महाडिक, कुस्ती ठेकेदार. पण त्या कुस्त्या घेतोय, मैदान करतोय, ते काय पोटाकरता मी करत नाही, शौक म्हणून करतोय. मी 4 वर्षाचा असताना वडिलांनी आंधळकर आणि मोती पंजाबी मैदान लावलं. तेव्हापासून आता 2 वर्षापूर्वी आपली वट्ट 11 मैदानं झाली. तर 2 वर्षापूर्वी मैदान जे केलं ते मैदानचे नांगरणीसुद्धा मी केली, पाणीसुद्धा मीच मारलं. म्हणजे कामगार पगार घेतात काय आणि कोणच तिथं नाही. आणि मैदानचं भाडं मात्र भरपूर काय, जणू काय आता आम्ही पोटाकरताच मैदान करतोय.
तर आता जे संभाजी पाटील पैलवानने जे सांगितलं, गोकुळला वगैरे आम्ही मैदान करायला लावणार आहे, महापौर केसरी, हे जे काय काय थांबलंय ह्यांनी करावं मैदान. अनेक माझी विनंती नाही, नम्र विनंती आहे की तुम्ही फुकट कुस्त्या दाखवू नका. राजर्षी शाहू महाराजांनी आदर्श काय घालून दिला आहे, तिकिटानं मैदान लावा, फुकट दाखवू नका. पैलवानलाही 4 पैसे जादा मिळतील, तर असा हा उद्देश आहे. तर 1912 ते मैदान झालं तयार आणि 1913 पहिली कुस्ती जगज्जेता गामाचे भाऊ इमाम बक्ष आणि खलिफा गुलाम मोहिद्दीन ह्यांची कुस्ती झाली. तर त्यांनी 22 सालापर्यंत जे मैदान झाली त्यांची, तशी भरपूर मैदान झाले. त्या तोडीचं मैदान पट्टणकुडी, निपाणीच्या पुढं पट्टणकुडी तिथं आहे. ते राजर्षी शाहू महाराजांनीच तिथल्या पैलवानला बांधून दिलेलं आहे. तिकडं सुद्धा मी जातोय. परत आता काय मैदानमध्ये जे व्यवस्था आहे किंवा काय कॉर्पोरेशन, आता नवीन ही पोरं निवडून आल्यात, त्यांनी जरा लक्ष घालायला पाहिजे. त्यांचे बाप यादी सुद्धा तालमीत खेळलेले असणार, मैदानला खेळलेले असणार. विशाल शिराळेचं वडील सुद्धा पैलवानी केल्या काय, आणि गंगावेश तालमीतल्या भिकाजी कुलकर्णी बरोबर त्याची कुस्ती सुद्धा झाल्या. अशा लोकांनी कधी पुढाकार घेऊन मैदानची व्यवस्था केली पाहिजे, डागडुजी केली पाहिजे. आता ती झाडं वाढल्यात, ते पर्यावरण, उदय गायकवाड सगळे कागदपत्र तयार आहेत, झाडच काढायला तयार नाहीत का? त्या भिंती पाड्याची वाट बघायला लागल्यात. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर तयार असतील, गौंडी वगैरे, त्यात त्यासनी काहीतरी मनिदा मिळणार असेल काय, तर ते सुद्धा थांबवलंय. तर मी मुन्ना महाडिक, अमर महाडिक, राजेश क्षीरसागर यांची गाठ घेऊन उदय गायकवाडनं तिथं बसवणार आहे, कागदपत्र घेऊन की बाबा हे सगळं तयार आहे आणि अजून काय झाडं काढलेली नाहीत. अहो त्या भिंती पडायला लागल्यात बघा तुम्ही काय, कळालं काय? हे पूर्वी झाडं वगैरे काय नव्हती, एक झाड होतं एका बाजूला. त्यावेळी पण ते काय झालं, गामा आणि गुंगा, कोण गामा, कल्लू गामा, जगज्जेता गामा नव्हे. त्या कुस्तीच्या वेळी त्या झाडावर सुद्धा लोक बसली, मैदानात बसायला जागा नाही, त्यावेळी त्या झाडाच्या ढाप्या मोडल्या काय, एकच झाड होतं. आणि आता ही झाडं लावल्यात कडन सगळे हसुक्याचे, त्या हसायचीच पाळी यायला लागल्या काय, आणि रडायची पण पाळी यायला लागली. आता भिताड पडल्यावर रडायची पाळी आहे. तर का त्या अधिकाऱ्यांनी, ते मला सुद्धा सांगणार ते कोण अधिकारी आहे का आहे, मला म्हटले सगळं माझं कागदपत्र तयार आहे, झाडं काढायची परवानगी मिळाल्या, खरं त्या ऑफिसमध्ये ती झाडं काढायला तयार नाही. आता काय करायचं मग? आता ह्याच्याबद्दल काय सांगेल तेवढं थोडं आहे. आता विष्णू जोशीलकर वगैरे यांनी पण सांगितलं काय, तर आता काय आमची एवढीच इच्छा नाही, आमची जबरदस्त इच्छा आहे की महापौर केसरी पण चालू व्हावं, गोकुळ चालू व्हावं. बंटी पाटलांच्या वडिलांचा वाढदिवसानिमित्त सुद्धा मैदान झालं. आपल्या छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त, छत्रपती संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त ही मैदान झाली. तशी मैदान वरचे होत राहिली पाहिजेत. मी बाबासाहेब शंकर शिरगावकर, आंतरराष्ट्रीय पैलवान. मी खासबाग मैदानबद्दल जे सांगणार आहे, आणि कोल्हापूरच्या ज्या तालमी आहेत, जेणेकरून शाहू महाराजांनी त्यावेळी जे छोट्या छोट्या तालमी उभा केल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यात, त्या तालमीचं नामोनिशान कुठं राहिलेलं नाही. पहिलं मी खासबाग मैदानबद्दल बोलणार आहे. खासबाग मैदान हे शाहू महाराजांनी 1912 बांधलं. त्यानंतर तिथं कितीतरी मैदानं झाली, स्पर्धा झाली, महाराष्ट्र केसरी झाली, हिंद केसरी झाली. आणि मला आता काय म्हणायचं आहे की आता त्याला महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी हे होऊ दे, पण त्याच्यात डेव्हलपमेंट काहीच झाली नाही. फक्त दगडं पडली, दगडं लावली जातात, त्याचं डेव्हलपमेंट काहीच केलेलं नाही. काहीच म्हणजे जे शाहू महाराजांनी जे पहिलं केलं तेच आहे, दुसरं त्यात काही फरक केलेला नाही. आणि त्याच्यावर कोट्यावधी निधी हा नुसता त्यांनी, म्हणजे ते कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील का असतील, त्यांनी काही काम केलेलं नाही. एक 5 पैशाचं सुद्धा काम केलेलं नाही मला म्हणायचं आहे. जर ती दगडन ते जेवढे पैसे आले त्यात इंडोर स्टेडियम उभा राहिला असतं त्याच्यात. मग तुम्ही इंडोर स्टेडियम का केलं नाही?
शाहू महाराजांनी इंग्लंडमध्ये जाऊन जे खासबाग मैदान बघून त्यांनी इथं तयार केलं, ते इंग्लंडचं आज स्टेडियम तुम्ही बघितलं का? ज्या शाहू महाराजांनी खासबाग मैदान इंग्लंडमध्ये जाऊन बघितलं होतं, तेच इथं बनवलं त्यांनी. मग तुम्ही कधी जाऊन जे बाबा खासबाग मैदान शाहू महाराजांनी इंग्लंडमध्ये बघितलं, ते जाऊन इंग्लंडमध्ये आज तिथं डेव्हलपमेंट काय झाली आहे? इथं ऑलिम्पिक प्लेअर तयार होतात, इथं ऑलिम्पिक प्लेअर होतात. मग ते इंडोर स्टेडियम का बनवलं नाही? मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही शासन असू दे, शासन काय खूप हुशार आहे. आयुक्त म्हणजे शासनाचा आयुक्त म्हणजे सगळ्यात देशाची उच्च पदवी, त्यांना माहित नाही का बाबा जगात आता काय चाललंय? ऑलिम्पिकला महत्व आहे. आम्ही म्हणत नाही की मातीचं बंद केलं, माती ही चाललीच पाहिजे. मग त्या मातीला इंडोर स्टेडियम करा, त्याच्यावर मातीच्या स्पर्धा असतील त्यामुळे मातीची स्पर्धा घ्या. ज्यावेळी त्याला मॅचच्या स्पर्धा घ्यायच्या त्याला बरोबर असं ते स्टेज बनवा. तुम्ही ते स्टेज तिथं त्यात खासबाग मैदान बशी स्टेज त्याचं जे काढायचं, परत तिथंच ठेवलं पाहिजे, त्याची व्यवस्था व्यवस्थित ठेवून परत त्या मॅचच्या स्पर्धा तिथे घेता येतील. आता तुमच्या जिल्ह्याच्या, शहरच्या, विभागाच्या, राज्याच्या, नॅशनलच्या, तिथं स्पर्धा नॅशनलच्या सुद्धा आम्ही घेतल्यात, असं नाही. मग त्यावेळी आम्हाला काय केलं? माती सफाई करून त्या फळ्या टाकून ती मॅट घ्या. मग त्याच्यासाठी तुम्ही ते स्टेजेस बनवा ना डायरेक्ट. आणि आज तुम्ही जे शाहू महाराजांनी जे बांधलेलं होतं जे बघून, ते स्टेडियम आज बघून या. मग शासनानं बघून यावं, जे ठेकेदार आहेत तिने बघून यावं. काय लय पैसे नाहीत, कारण 4-4, 5-5 कोटी रुपये जर खर्च होत असतील तर ते इंडोर स्टेडियम झालेलं सगळ्यात चांगलं. आणि त्याच्यावर आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी, जरी पहिलं राजाश्रय होता, आता हा मंत्र्यांचा आणि आमदारांनीच. कारण गोरगरीब लोक तर काय मैदान घेऊ शकत नाहीत, स्पर्धा घेऊ शकत नाहीत. आमदारांनी, खासदारांनी, शासनानं, आणि ज्या संस्था मोठ्या आहेत, गोकुळ आहे, बँका मोठ्या मोठ्या आहेत, ह्यांनी सुद्धा घेतलं पाहिजे. पहिलं घेत होती, मधल्या काळात. आता एक आमची चूक झाली आहे साहेब, की आम्ही संघटनावाली त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आमदार साहेबाला सांगितलं पाहिजे बाबा तुम्ही एक मैदान घ्या. हे प्रत्येक संघटनेत जाऊन तिथं सांगितलं तर ते घडू शकतं. पण त्यांना बी आपण तेवढी इंटिमेशन दिलेलं नाही. आता मुन्ना माडिक साहेब महाराष्ट्र केसरी घेणार होते, पण मुन्ना साहेबांना ते काय झालं की त्यांना स्पर्धेच्या ह्याच्या इलेक्शनच्या आधी घ्यायचं होतं, पण त्यांना ते जमलं नाही. त्यांना ते त्या पुण्यातल्या लोकांनी पण ते मागं पुढं टायमिंग झाल्यामुळे ते कॅन्सल झालं. मग माझं एवढंच मत आहे, शाहू महाराजांनी जे बांधलंय त्याची वस्तूची नीट, आणि तुम्हाला मी आज सांगतो त्याचं इंडोर स्टेडियम, जर एवढं पैसे खर्च करणार असेल त्याला इंडोर स्टेडियम करा. का करू शकत नाही इंडोर स्टेडियम? पुण्यात बालेवाडीत कितीतरी मोठं झालं, मग पुणे आणि कोल्हापूर संस्थान होती 2. मग पुणे एवढं डेव्हलप झालं, मग कोल्हापूरचं क्रीडा क्षेत्र, ऑलिम्पिकची 2 मेडल कोल्हापूरचे, एशियन चॅम्पियनशिपला मेडल आल्या. तर कितीतरी आमचे सगळ्यात आत्ता टॉपचा परफॉर्मन्स बघा कोल्हापूरचा आहे. कुस्तीत सगळ्यात जास्त टॉप कोल्हापूर आहे. कित्येक वर्ष झालं महाराष्ट्र केसरीची राज्याची चॅम्पियनशिप जर नॅशनलला गेलं तर नॅशनलला मेडलिस्ट कोणाचे आहेत हे तुम्ही बघा. तुम्ही कोल्हापूरच्या पैलवानांनी काय सुविधा दिली? मागल्या वेळी अजितदादांनी 9 कोटी वर काहीतरी 30 लाख, 9 कोटी 30 लाख अजितदादांनी दिले. एवढ्या पैशाचे काय केले तुम्ही? एक मॅट आणि 2 लाखाची जिम, मॅट 3-4 लाखाची जिम मॅट दिली आणि 2-2.5 लाखाची जिम दिली. सगळे पैसे गेले कुठं? ह्याला कलेक्टर साहेब आहेत, क्रीडा अधिकारी आहेत, सगळी काय करतंय शासन? शासन झोपलंय का आज? 9 कोटी 25 लाख रुपये दिले. मला वाटतं त्यातले 9 कोटी मधले मला वाटतं 2-4 कोटीतच काम झालं. बाकी सगळे पैसे शासनानं काय केले ते शासनाला माहित, त्या कॉन्ट्रॅक्टरला माहित. ते डमी दिले खराब, मॅट दिली खराब, त्याचे कव्हर दिले. सगळं शासनानं जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. आणि मग एवढं मग कोल्हापूरची लोक जर ते काम करत असतील, चांगलं करत असतील, मग एवढं पैसे देऊन शासनानं खाली काही व्यवस्थित पैसे काम केलेलं नाही. अजितदादा मरून गेले, पण तो माणूस कोल्हापूरसाठी देवच आहे. त्यांनी भरपूर चांगलं काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल मागच्या लोकांनी जे काम करायला पाहिजे होतं त्यातलं पैसे गेले कुठं? तुम्ही आज आमच्या तालमीला मॅट आल्या, जिम आल्या, तुम्ही स्वतः येऊन बघा. त्याचे डमी परत नेले, 2 दिवसात 2 डमी फाटले. ते मला एवढंच म्हणायचं आहे,
आणि कोल्हापूरच्या जुन्या तालमी जे ट्रस्टी लोक आहेत तिथं माती कुठं आहे? तिथं तुम्ही बाकीचे बसलाय ना त्या ट्रस्टीमध्ये आता जे शाहू महाराजांनी तुम्हाला तालमी दिल्या होत्या, मला वाटते 200 च्या 250 तालमी आहेत. मला जोशीलकर तात्या म्हणतात पहिलं ज्यावेळी ते खेळत होते तर 200-250 तालमी होत्या. पण तुम्ही जे ट्रस्टी जे बसलाय का नाही, ट्रस्टी शासनानं ट्रस्टीला बोलून घ्यावर, कुणाच्या बापाची ती हे नाही किंवा कुणाच्या ट्रस्टची नाही, शाहू महाराजांना जमीन दिली आहे, ती जागा दिली आहे, शाहू महाराजांची जागा आहे. त्या ट्रस्टीने ती शाहू महाराजांची जागा, तिथं जर ते कार्य चांगलं होत असेल तर ठेवा, नाही तर अन्य शाहू महाराजांनी ती जागा काढून घ्यावी. जिथं चांगलं काम होत असेल तिथं असू द्या, कुठल्याही गेमला दिली असेल ना तर देऊ द्या, पण तिथं मातीचा आखाडा किंवा मॅटचा हॉल झाला पाहिजे. हे आमच्या पैलवानांच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं आमचं मत आहे. नमस्ते, मी आदिल फरास, प्रभाग क्रमांक 12 इथून नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गटनेता आहे. आज या ठिकाणी महत्त्वाची चर्चेसाठी बोलवण्यात आलेला आहे. प्रथमतः मी तरुण भारतला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की एक महत्त्वाच्या एक ऐतिहासिक गोष्टीला हात घालून त्यांनी त्याला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. आणि या कुस्तीच्या संदर्भामध्ये किंवा खासबाग मैदानशी संबंधित लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि भागाचा नगरसेवक म्हणून मलाही निमंत्रित केलं, त्याबद्दल धन्यवाद. खरं आहे, केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी जळाला आणि सगळंच भस्मसात झालं. खरं तर कोल्हापूर नगरी ही राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांची नगरी आहे. आपल्या महाराजांनी 100 वर्षापूर्वी जे विचार दिले ते समतेचा दिला, जातीपातीच्या भिंती नष्ट केले, सगळं आपलं कोल्हापूर ही नगरी जगभर प्रसिद्ध झाले ते राजर्षींच्या कर्तृत्वात. आणि मग ह्या कर्तृत्वामध्ये अजून काय आहे तर कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटलं जातं, कलानगरी म्हटलं जातं. म्हणजे आता कलानगरी एवढ्यासाठी म्हटलं जातं की शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे थिएटर बांधलं आपलं केशवराव भोसले आणि त्याचं जतन केलं. नंतरच्या काळामध्ये महानगरपालिकेकडे आलं. आग लागल्यानंतर त्या ठिकाणी पलीकडंच आग लागायला सुरुवात झाली मैदानातून. मी वारंवार सांगायचो प्रशासनाला की तिथं कुणीतरी आपण गार्ड ठेवले पाहिजे. अशोक पवार साहेब तिथं समोरच राहतात, त्यांना माहिती आहे तिथं टवाळकी रात्री येऊन बसणारे अनेक वेळा आम्ही अशोक पवार असतील आम्ही आखलून काढलेले आहेत तिथं. परंतु हे महापालिकेकडून त्यावेळेला दुर्लक्ष झालं, कारण प्रशासकच होतं. आम्ही नगरसेवक असताना अशा गोष्टींना शक्यतो आम्ही जे होऊ देत नव्हतो, प्रशासक होतं. आणि गार्ड नसल्यामुळे त्या ठिकाणी तिथं काहीतरी संध्याकाळी रोज असायची. आता आग कशामुळे लागली हा संशोधनाचा विषय, ते पोलीस तपासात होईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या आणि त्या मैदानावर देखील कुठं ना कुठंतरी घाण करण्याचा प्रयत्न व्हायचा. तिथंच बसायचे, दारू प्यायचे, खाल्लेलं पिल्लेलं टाकायची. मग या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष महापालिकेनं त्या काळामध्ये केलं हे निश्चित खरं आहे. आता केशवराव भोसले जळाल्यानंतर सगळं त्याचं जे काय मटेरियल आहे ते काढलं होतं. आपल्याकडे टाकायला दुसरी जागा नाही. एक फ्रंटची जागा आहे, त्याला आपल्याला काम करण्यासाठी वाहतुकीला लागणार, आणि बॅक साईडची जागा आहे ती मैदानाशी जोडलेली आहे. त्यामुळे तिथं थोडं स्क्रॅपचा माल आणि लागणारे काही गोष्टी तिथं पडलं होतं. नंतरच्या काळामध्ये काही आपल्या पैलवानांनी तिथं आंदोलन केल्यामुळे तेही हलवण्यात आलं. आता दुर्लक्षित झालंय हे बाकी नक्की. केशवराव भोसले आता परवाच आपलं 9 तारखेला उद्घाटन झालंय. दिमागदार पद्धतीनं राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृती जपण्याचं काम या महापालिका आणि राज्य सरकारकडून झालेलं आहे. अजितदादांनी घेतलेलं पाऊल हा फार महत्त्वाचा आहे. कारण मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, 2013 दादा आले होते आणि दादांनी केशवराव भोसलेला आणि शाहू मैदानाला मुद्दामून भेट दिली होती. तर त्यावेळेला त्यांनी इतकी नाराजी व्यक्त केली. अशी वाईट अवस्था या एवढ्या हेरिटेज बिल्डिंग सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं दुर्लक्षित पडलेल्या. त्यामुळं त्यावेळेला मी नगरसेवक होतो त्या भागात आणि ते त्यावेळेला सगळ्यांवरच चिडले, अधिकाऱ्यांवर चिडले, आम्हालाही सुनावलं की तुमचं लक्ष आहे का नाही. तर त्यानंतर दादांनी आम्हाला सरनोबत होते, मला होते, आम्हाला सांगितलं की तुम्ही एक चांगला प्लॅन करा. आणि त्या प्लॅन करत असताना हेरिटेजचं हे जे आहे लुक आहे किंवा त्याचा ढाचा आहे त्याला कुठेही धक्का लावायचा नाही, हुबेहूब झालं पाहिजे, किती पैसे लागू. मी तुम्हाला आठवण करून देतो की 2 कोटीचा प्रस्ताव आम्ही करून नेला. दादांनी बैठकीमध्ये ती फाईल सरनोबतांच्या दिशेने फेकून दिली. अरे म्हणे, शाहू महाराजांची वास्तू तुम्ही काय तर ठिगळं करून आणून इथे मंजुरीला आणता, चांगली करा. आता आम्ही 2 कोटी भीतच केलं होतं की मिळतात का नाहीत म्हणून. खरं दादांनी जे नंतर बोलल्यानंतर आम्ही साहेब मुद्दाम आठवून 5 कोटीचा केला प्रस्ताव. त्याच्यावरही चिडले. म्हणजे इथंपर्यंत सुनावलं
तुम्ही कोल्हापूरवाले नुसते तांबडा पांढरा खाण्याच्याच मग नाही का. आणि मग त्यांनी चांगला प्रस्ताव करून आणायला सांगितलं. त्यावेळेला आम्ही 10 कोटीचा प्रस्ताव तिथं नेला. त्यामध्ये शाहू मैदानाला 3 कोटी रुपये आणि 7 कोटी रुपये केशवराव भोसले पुन्हा एकदा उभं करण्यासाठी, सुशोभीकरणासाठी. आता त्यावेळेला आपण सुंदरपैकी केशवराव भोसले केला होता. मीच त्याचं सगळं पाठपुरावा करत होतो. त्यानंतर मैदानही सुंदर झालं होतं. तुम्ही बघताय की दगडं बिगडं जुन्या पद्धतीने निघाली होती. त्यालाही हेरिटेज स्ट्रक्चरमध्ये बसवून आपण फिट केलं आणि ते चांगलं चालू होतं. आता हे खरंही आता दुर्लक्ष झालंय, परंतु ही खऱ्या अर्थानं कोल्हापूरची ओळख आहे, हे विसरून चालणार नाही. मला महापालिकेला देखील हे सांगावं लागणार आहे. आता आयुक्त बदलत असतात. मधल्या 5 वर्षामध्ये प्रशासक आल्यामुळं पैलवानांना देखील मी सांगू इच्छितो, कुस्तीप्रेमींना सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी जे प्रशासक आलं त्यात सगळ्या गोष्टींचा वाटोळा झाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अनेक गोष्टींकडं, ऐतिहासिक गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. माझ्या आई महापौर असताना बंद पडलेली अशोकराव कुस्ती आपण त्यावेळेला महापौर केसरी सुरू केली. महिलांची कुस्ती महापौर केसरी घेतली आणि आम्ही त्याला एक नवीन ऊर्जा काका आपण द्यायचा त्यावेळेला प्रयत्न केला. आता आपल्याला काय आहे की ज्या अवस्था आता झालेली आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे. मध्ये भिंत, त्याच्या दक्षिण बाजूची भिंत पडली. मीच ते निधी मंजूर करून आणून, स्ट्रक्चरल इंजिनियर हडकर साहेबच होते, मीच निधी मंजूर करून आणून आपण चांगल्या पद्धतीने ती भिंत त्यांच्या देखरेखीखाली, निगराणीखाली आपण पूर्ण केली. आता या ज्या गोष्टी आहेत, ही वस्तुस्थिती आहे की शाहू महाराजांनी रोममध्ये बघून आले, रोमची प्रतिकृती या ठिकाणी केली, तिथं स्टेपिंग होते, परंतु महाराजांनी स्लोपिंग केलं बसायसाठी. तर हे जतन करणं हे खऱ्या अर्थानं आपलं खरं हे जो साठा आहे शाहू महाराजांनी दिलेला आहे या ठिकाणी, आणि ह्याला जर जतन नाही करू शकलो, नव्यानं बांधायचा जर विचार सोडून द्या. कालच मुख्यमंत्री आले असताना CPRची बिल्डिंगचं कौतुक करून गेले, तर मुश्रीफ साहेबांनी सुंदर पद्धतीने त्याचं रेस्टोरेशन केलं, म्हणजे नव्यासारखं दिसतं. असं त्या खासबाग मैदानाला करणं गरजेचं आहे. त्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी लहानपणापासून तिथं पतंग उडवण्यापासून, कुस्त्या बघण्यापासून सगळं केलंय. म्हणजे मला आठवते सतपालांची आणि आपल्या युवराज पाटलांची कुस्ती 85च्या दरम्यान झाली असेल, 84. माझे वडील स्टँडिंग चेअरमन होते. मी इंटरनॅशनल हॉटेलमधनं त्यांच्या मांडीवर बसूनच तिथं आलो. काय त्या रूप होतं काका त्या ह्याला मैदानाला, किती त्याला ऊर्जा होती. आणि आता काय झालंय, मग एक पैलवान सांगत होते, खरं आहे कुस्तीच्या तालमी साहेब जे माती आहे ती नामशेष होत चाललेली आहे. कारण त्याचं पण असं झालंय की आपल्याकडं पण मॅटवरच्या कुस्तीला प्राधान्य जास्त आलेलं आहे. इंटरनॅशनल लेवलला खेळायचं झालं तर मॅटच्या कुस्तीला महत्व येते, म्हणून पैलवानांनी सुद्धा मॅट करत थोडंसं वळलेलं आहे. ती पण वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल की जर या तालमी जर काय झालंय, पैलवान मॅटवरच्या कुस्त्या आणि बॉडी बिल्डिंगचा व्यायाम ह्याला जरा जास्त महत्व प्राप्त झालं या सध्याच्या काळामध्ये. त्याला जर त्या काळामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं ह्या सगळ्या गोष्टीला राजाश्रय होतं. महाराज स्वतः ते पुढे होऊन करायचे, सगळ्या घडवायचे. पैलवानं घडवली, मैदानं घडवली, तालमी घडवली. आता आपल्याकडं कोण राजा नाही. आता या प्रजेच्या जीवावर निवडून आलेल्या सर्व सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने मी तिथला भागातला नगरसेवक म्हणून सांगतो, आज आपण या ठिकाणी वाचा फोडलाय तरुण भारतने. येणाऱ्या GB मध्ये याच्या संदर्भामध्ये एक ठराव चांगला पास करून ह्याला ऊर्जित अवस्था, छत्रपतींची शाहूच्या स्मृती असणारी ही मैदान आहे, त्याला अधिक चांगल्या पद्धतीने डौलदार त्या ठिकाणी उभं करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. नमस्कार, मी प्रशांत हडकर, स्ट्रक्चरल इंजिनियर, कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर, आणि हेरिटेज कमिटीचा मेंबर आहे स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून. तर ह्या शाहू खासबाग मैदानाच्या अनुषंगाने जी काही आता चर्चा झाली, तरुण भारतनं आम्हाला सगळ्यांना इथे निमंत्रित केलं, याबद्दल मी तरुण भारतचा आभारी आहे. आणि शाहू कुस्ती मैदान ही खरंच कोल्हापूरची एक अस्मिता आहे. त्याचं दगडी बांधकाम जे 1912ला साधारणतः शाहू महाराजांनी बांधलं, तर त्यावेळीपासून आत्तापर्यंत त्याचं जे काही स्ट्रक्चरल पाहणी जी आहे ती आम्ही जेव्हा इथं मध्ये भिंत पडली होती एक 2023 साली, त्यावेळी आम्ही त्याची पूर्ण पाहणी केली. दगडी बांधकामाबद्दल काय होतं, दगडी बांधकामाची पाहणी म्हणजे काय आहे, तर हा विषय थोडा मला समजावून सांगायचा आहे की आम्ही पाहणी केली म्हणजे काय केलं. तर त्यामध्ये जेव्हा दगडी भिंती उभ्या करतात तर त्या दगडी भिंतीला थोडासा इन्क्लिनेशन आणि असा टिल्ट असतो की त्या टिल्टमुळं धरणाची भिंत कशी असते तशी ती भिंत उभी राहायला लागते. तर मी स्वतः ते ऑब्झर्वेशन केल्यावर आम्ही एक मशीन आणलं होतं की त्याचा टिल्ट चेक करण्यासाठी. त्याला आम्ही हे म्हणतो थेडोलाईट म्हणतो. तर थेडोलाईट मशीननी बॉटम, मधला भाग आणि वरचा
असे आम्ही नकाशे तयार केले. म्हणजे जवळपास एक 100-150 ठिकाणी त्याचे नकाशे बनवले काय, आणि त्या नकाशामध्ये त्याचा टिल्ट कसा असणार, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याचा क्रॉस सेक्शन घेतले. क्रॉस सेक्शन घेऊन भिंतीला कितपत टिल्ट आहे, त्यामध्ये जसं आपण मगाशी चर्चा केली तसं दक्षिण बाजूला टिल्ट जो आहे की नाही तो जास्त आहे, म्हणजे तो आता ऑलमोस्ट 0 थोडा बाहेर आलाय. तर आपल्या ह्या सेक्शन्समध्ये ना ते टिल्ट कळते, आणि त्या टिल्टमध्ये साधारणतः 10 डिग्री 5 डिग्री तरी ती आतल्या बाजूला पाहिजे, मातीच्या बाजूला झुकलेली पाहिजे. ती जर फ्लॅट झाली किंवा मागं गेली तर ती पडणार. शिवाय आम्ही क्रॅक मॅपिंग केलं पूर्ण भिंतीचं दक्षिण बाजूला, म्हणजे तिथं मटणाचं दुकान होतं घोटण्यांचं तिथनं वरपर्यंत साधारणतः मोजमाप पण घेतलं. 112 मीटर, म्हणजे 70-60 अशी माप आहेत आमच्याकडं. 112 मीटरपर्यंत ना क्रॅक्स आहेत. आता हे क्रॅक्स का जातात, तर मध्ये मध्ये जी भूकंप होतात, आता त्यावेळी बांधलेली बिल्डिंग ही आम्ही त्याचं वॉटर चेक केलं, मधलं आम्ही त्याचं कॉन्क्रीट काढलं, लॅबला पाठवलं, त्याचं केमिकल अनालिसिस केलं. त्यामध्ये सिमेंटचं प्रमाण किती, अर्थात सिमेंट त्यात नव्हतंच, मॉर्टर वापरताना वाळू लाईम मॉर्टर वापरून त्यांनी ते बांधलेलं होतं. शिवाय बांधकामामध्ये काही फरक असे होते की काही ठिकाणी कोर्स मॅशनरी म्हणून एक आहे सिव्हिलमध्ये, आणि अनकोर्स मॅशनरी. कोर्स मॅशनरी म्हणजे घडीव दगड, अनकोर्स मॅशनरी म्हणजे अघडीव दगड. तर ह्याचं मिश्रण आहे. उत्तरेच्या बाजूला जर आपण बघितलं तर खूप छान भिंती आहेत, त्याला बट्रेस वॉल आहेत. म्हणजे बालगोपाल तालमीच्या बाजूला जर बघितलं तर खूप छान अशा बट्रेस वॉल आणि सुरेख आकाराचे हे आहेत. त्या बिल्डिंगचं आता जवळपास 1912 पासून आतापर्यंत म्हटलं तर ऑलमोस्ट 100 वर्ष पूर्ण झाली. इंग्रजांच्या नियमानुसार त्याचं पत्र आतापर्यंत यायला हवं होतं की बिल्डिंगचं आयुष्य संपलंय म्हणून. त्याला आम्ही सर्व्हिस लाईफ ऑफ स्ट्रक्चर म्हणतोय. पण बालगोपाल तालमीकडची जी बाजू आहे ती बालगोपाल तालमीकडची बाजू अतिशय सुरेख मेंटेन झाली आहे. त्याच्यावर किरकोळ झाडं उगवतात, ती जर वेळच्यावेळी काढून टाकली तर त्या बिल्डिंगचं म्हणजे भिंतीचं आयुष्य अजून 100 वर्ष राहायला हरकत नाही. पण दक्षिण बाजूला जो काय भाग आहे त्यामध्ये असं आढळलं की त्यामध्ये काही वेळाना म्हणजे 1978ला म्हणजे आम्ही लहान असताना तिथे एक भिंत पडली होती आणि तिथं भांडी सापडली होती. आम्ही लहान होतो त्यावेळी, आम्ही पळत बघायला गेलो. त्या आत्ता जिथं भिंत पडली ना ती 1978 का 80 दरम्यान पडली होती आणि ती 80 साठी त्यावेळी बांधली होती. अशी ह्या बाजूला जसं मग अशी अशोकराव म्हटले वरनं जे पाणी येते तर त्याच्या खालनं येते आणि ते दोन बाजूनी गटरमधनं बाहेर येते. त्यावेळी ती भिंत बांधली आणि इकडे गटर होतं, तिकडे गटर होतं. गटरचं पाणी अतिशय शुद्ध होतं. आम्ही लहानपणी त्या गटरमध्ये मासे पकडायचो, रंगीत मासे होते त्यामध्ये. आता जिथं सरनाईक साहेबांचा पुतळा वगैरे लावल्याच्या मागच्या बाजूला सुरेख आणि सुंदर गटर, तिथं गटर म्हणण्यापेक्षा पाणी जाण्यासाठीची सांडपाणी निर्गमनाची व्यवस्था होती आणि निचरून होते, झिरपून आलेलं पाणी होतं. आता हे सगळं बघितल्यावरती ना दक्षिण बाजूची भिंत ही पाडून पुन्हा बांधणं अतिशय गरजेचं आहे. त्याला काही पर्याय नाही. उत्तर बाजूची भिंत ही खरंच चांगली आहे आणि उत्तर आणि पूर्व कॉर्नरला जो जिना आहे वर जायला त्या जिन्याला काही ठिकाणी क्रॅक्स आहेत, ज्याच्यावर आपण पाण्याच्या टाक्या पण ठेवल्यात. ती भिंत उंच झाली आहे टॉवर. त्याच्यात तिथं मात्र ना काही एक मोठी भेग आहे. आम्ही या भेगांचं पण असं खाऊ गल्लीच्या बाजूला भेगांचं असं मार्किंग केलंय आमच्या ड्रॉइंगमध्ये आणि हा रिपोर्ट आपण 2023 साली महापालिकेकडे सादर करून त्याच्यावर एक अंदाजपत्रक होऊन ते मंजूर पण झाले. कदाचित ते फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये जसे पैसे उपलब्ध होतात तसं तसं ते बांधकामाने दुरुस्ती होत जाईल. ही भिंत आहे ती आत्ताच्या VK पाटील साहेब जी दुरुस्त करायला लागली त्यामध्ये ही भिंत दुरुस्ती चालली आहे. आता आतली भिंत जी आहे त्याची दुरुस्ती चालली आहे. एकूण जर आपण म्हटलं तर भिंतीचं इकडचं हे पुनर्बांधणी, इकडच्याला फक्त मेंटेनन्स असं जर काळजी घेतली तर शाहू खासबाग मैदान आपण इथून पुढे 100 वर्ष नक्कीच चांगल्या प्रकारे ते वापरू शकतो, बघू शकतो. एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून आणि कोल्हापूरचा नागरिक म्हणून आपण ते चांगलं करावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. पुढे मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.